की मला ती संधी भेटली आणि ह्या आशा सेविका देखील नेहमी आमच्या सोबत असतात, ह्या क्लासेसच्या सोबत असतात. मराठी अस्मिता क्लास हा फक्त क्लासेस नाहीये, हे नेहमी कुटुंब होतं आहे आणि पुढे देखील राहील, हा मी तुम्हाला शब्द देतो. आणि कुटुंबासारखेच आम्ही सगळे राहू. तुम्ही देखील आमच्या कुटुंबातला एक भाग आहात. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा. उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं एक स्वप्न, त्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे काही पालक, त्या स्वप्नासाठी स्वतःचं सर्वस्व देणारे शिक्षक आणि त्या स्वप्नाला स्वतःचं ध्येय मानणारे विद्यार्थी, यातून जन्माला आली मराठी अस्मिता. गेली 14 वर्ष इथे फक्त धडे शिकवले गेले नाही, इथे आयुष्य शिकवलं गेलं. इथे फक्त गुण वाढले नाही तर आत्मविश्वास वाढला. इथे फक्त विद्यार्थी घडले नाहीत तर माणसं घडली. महापरीक्षेचा हा 5 वर्षांचा प्रवास कधीच बक्षिसासाठी नव्हता, कधीच ट्रॉफीसाठी नव्हता. तो होता एखाद्या गरीब आईच्या डोळ्यात आशेचा दिवा पेटवण्यासाठी, वडिलांच्या कष्टाला यशाचं उत्तर देण्यासाठी, एखाद्या विद्यार्थ्याला मीही करू शकतो हा विश्वास देण्यासाठी. ही परीक्षा प्रश्नपत्रिकेची नव्हती, ही परीक्षा होती स्वप्नांची, जिद्दीची, अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आज हजारो विद्यार्थी या प्रवासात सहभागी झाले, पण एक गोष्ट कायम लक्षात राहील, 5 महाविजेत्यांपैकी 4 महाविजेते हे ग्रामीण भागातून उभे राहिले. कारण मोठी स्वप्न पाहण्यासाठी मोठं शहर लागत नाही तर मोठं मन लागतं. लोकांना दिसते फक्त 1 दिवसाची परीक्षा आणि 1 दिवसाचा बक्षीस समारंभ, पण त्यामागे असतात असंख्य हात. उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. आणि एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी स्वतःचा थकवा विसरलेले शिक्षक. यंदा ज्ञानवारीचे गुणगौरव ही फक्त थीम नव्हती, तो आमचा विश्वास होता. जसा वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी असंख्य मैल पायी चालत जातो, तसाच विद्यार्थीही अडचणी किती आल्या तरी ध्येयासाठी चालत असतो. मिटुनी लोचने घे भिर भिरते सूरनादीचे बघ दरवळते लाल चुटुक मखमली आता अलगद हे ह्या सगळ्या शिक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारुनिया अवकाशच अवघा खेळन वारंगेल भारुनिया अवकाशच अवघा खेळन वारंगेल. महापरीक्षा संपली, पण खरी परीक्षा आता होती, आमच्या शिक्षकांची आणि आमच्या विद्यार्थ्यांची. अवघ्या 3 दिवसात संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करायची होती आणि या सगळ्यासोबत नियमित क्लासेसही चालू होते. आणि अखेर तो दिवस आलाच. चेहऱ्यावर एकच आनंद होता, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे. टाळ्या वाजत होत्या, बक्षिसं दिली जात होती, पण स्टेजवर उभ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे एका आईचे कष्ट, एका वडिलांची मेहनत आणि एका शिक्षकाचं समर्पण उभं होतं. गात्र गात्र भरेल भारुनिया अवकाशच अवघा खेळन वारंगेल भारुनिया अवकाशच अवघा खेळन वारंगेल. काही वर्षांनी ही मुलं मोठी होतील, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर, कोणी अधिकारी, कोणी शिक्षक. पण जेव्हा कधी त्यांना त्यांच्या प्रवासाची सुरुवात आठवेल, तेव्हा एकच नाव, एकच भावना नेहमी त्यांच्या मनात जिवंत राहील, ती म्हणजे मराठी अस्मिता. कारण ही संस्था नाही, ही इमारत नाही,
हे फक्त क्लासेस नाही, हे हजारो स्वप्नांना मायेनं कवेत घेणारे एक कुटुंब आहे, होतं, आहे आणि पुढेही कायम राहील.